व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाराजांची संख्या दिवसेंदिवस वाढायला लागलेली आहे आणि या नाराजांमध्ये एक जण खूपच जास्त भडकलेला आहे, खूपच जास्त संतापलेला आहे, खूपच नाराज झालेला आहे. कसं असतं ना, आपल्याकडे बघा काही लोकांना खूपच अपेक्षा असते. म्हणजे काही जणांना मित्राकडून अपेक्षा असते, काही जणांना सासूरवाडीकडून अपेक्षा असते. तो भयानकच प्रकार आहे. रुसलेला जावाई मनवणे हे खूप कष्टाचं काम आहे मित्रांनो. आणि असाच एक जावायाप्रमाणे रुसलेला स्वतःला खूप मोठा विचारवंत म्हणवून घेतो, समाजसुधारक म्हणवून घेतो, लेखक म्हणवून घेतो, व्याख्याता म्हणवून घेतो, व्याख्यानं देत हिंडतो, हिंदूंची टिंगल करत, हिंदू संस्कारांची टवाळी करत. त्याचं नाव आहे अमोल मटणकरी. म्हणजे ऍक्च्युली मिटकरी आहे, पण याला सोशल मीडियावर सगळेजण मटणकरी म्हणतात. आणि गोपीचंद पडळकर साहेबांनी तर यांना सुपर डुपर हिट असं नाव दिलेलं आहे, ते म्हणजे बाजारू विचारवंत. त्याच्या पलीकडे जाऊन सोशल मीडियावर यांना विचारवंत म्हणण्याऐवजी बाजारू विचारजंत म्हटलं जातं. त्याचं यांना काही वैषम्य वाटत नाही. बदनाम हुए तो क्या हुआ, नाम तो हुआ, ही यांची धारणा आहे, ही यांची भूमिका असते. त्याच्यामुळे निर्ढावलेपणाने हे सतत बेताल बोलत असतात. 1 महिना 2 महिने 3 महिने हे थैथयाट करतायत अजितदादांच्या नावाने गळा काढणे. आणि माझंच अजितदादांवर कसं प्रेम आहे हे यांना दाखवून द्यायचंय. खरं तर रोहित पवार आणि या मटणकरीमध्ये खूप स्पर्धा लागलेली आहे मोठी. अजितदादांवर सगळ्यात जास्त प्रेम कोणाचं आणि अजितदादांच्या जवळ जास्तीत जास्त कोण होतं आणि कोणावर अजितदादांचा सगळ्यात जास्त वर्धहस्त होता हे सिद्ध करायचं या दोघांना सुद्धा. आणि बघा, आम्हीच अजितदादांचे पुढचे राजकीय वारसदार आहोत हे सांगण्याची या दोघांचीही धडपड चालू आहे. मात्र ही जी मटणकरी आहे ना, ही सुप्रिया सुळेंना अजिबातच आवडत नाही. आता भविष्यात थोडी चव जर बदलली या मटणकरीनं तर कदाचित आवडूही शकते, सांगता येत नाही. कारण तसंही आषाढी एकादशीला संकष्टीला वांगीताईंना मटणकरी लागतेच लागते. खास करून त्या दिवशी तर आवश्यकच असते, महत्वाची असते. मात्र आता हा मटणकरी नाराज झालेला आहे, कारण विधान परिषद निवडणूक जी आता होणार आहे त्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातर्फे सुनेत्रा वहिनींनी या मटणकरीला दूर सारलेला आहे. यांना उमेदवारी देण्यात आलेली नाही आणि म्हणून ही मटणकरी नाराज झालेली आहे. आणि आता ज्या मटणकरीने मम भार्या समर्पयामी असं म्हणत खिल्ली उडवली होती ना हिंदू संस्कारांची, भटांची, गुरुजींची, वेदवैदिक धर्म कार्य करणाऱ्यांशी, त्याच या बाजारू विचारजंतावर आता वेळ आली आहे हे म्हणण्याची की मम आमदारकी समर्पयामी. आजचा विषय हाच आहे मित्रांनो, मम आमदारकी समर्पयामी. मूळ मुद्दा, मूळ विषय सुरू करण्या अगोदर काही जणांचे आभार मानायचे आहेत मला. त्यासाठी अनिल घैसासजी डोंबिवलीचे आहेत, ज्यांनी आपल्या सत्कर्मामध्ये सहकार्य आणि योगदान दिलेलं आहे मित्रांनो. त्यानंतर नितीन रमेश गडकरी आहे, यांनी देखील मोलाचं सहकार्य आणि मोलाचं योगदान आपल्याला दिलेलं आहे. शशिकांत कुलकर्णींनी दिलेलं आहे. श्रद्धा सुदेश साळवी यांनी देखील योगदान दिलेलं आहे. तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मित्रांनो. खरंच तुमच्यामुळे हुरूप येतो काम करण्यासाठी आणि अडल्या नडल्यांची, गरजूंची सेवा करण्याची संधी त्या निमित्ताने मिळते. मित्रांनो, कॅन्सरग्रस्त रुग्ण जे आहेत त्यांचे औषध उपचार, त्यांच्या नातेवाईकांसाठी अन्नदान, विद्यार्थ्यांचं शिक्षण आणि पुरांमध्ये होरपळून निघालेले आणि आता उन्हामध्ये होरपळत असलेले शेतकरी बांधव यांच्यासाठी आपण नित्यनियमानं कार्यरत आहोत, सेवा देत आहोत. तेव्हा या सत्कर्मामध्ये आपलंही योगदान असू द्या. म्हणजे जशा या सगळ्यांना त्यांच्या पावत्या मिळालेल्या आहेत तशा आपल्याला देखील या पावत्या मिळतील मित्रांनो. तेव्हा दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर आपल्या इच्छेनुसार, मर्जीनुसार जे योगदान आपल्याला देता येऊ शकतं ते निश्चित द्या. ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर ठेवा, म्हणजे आपल्याला त्याची पावती बनवून ती पोचती करता येऊ शकेल. खूप नजरा असुसलेल्या डोळ्यांनी वाट बघतायत. एक एक रुपया लाख मोलाचा आहे. ही सामाजिक जाणीव मनात ठेवा आणि पुढे या. तर या बाजारू विचार जनताने, अमोल मटणकरीने रडारड सुरू केलेली आहे.
मनातली जी खदखद आहे, जी मळमळ आहे, ते सगळं व्यक्त करायला सुरुवात केली आहे. एकदा थोडक्यातच हा मटण करी काय म्हणतोय ते बघूया. विधान परिषदेची संधी कोणाला द्यायची हा निर्णय पक्षाच्या वरिष्ठांचा असतो. तो त्यांनी जिशान सिद्दीकी यांच्या रूपाने घेतलेला आहे. मला विधान परिषदेवर संधी मिळालीच पाहिजे असा माझा अजिबात हट्ट नव्हता. फक्त नाराजी याकरिता व्यक्त केली की जर ती जागा माझी होती किंवा मी त्या जागेचा म्हणजे माझीच जागा ती खाली झालेली आहे, तर एकदा पक्षश्रेष्ठींनी विश्वासात घ्यायला पाहिजे होतं. मी त्यांच्या फोनची वाट पाहिली की बाबा तुला थांबावं लागेल, आता यावेळेस आम्हाला देताना अडचण आहे, थोडं पुढच्या वेळेस तुला विचार करावा लागेल, तुला दुसरी काही जबाबदारी, असं काही न करता म्हणजे उत्तरं पण मिळाली नाहीत. याचा मला खेद वाटतो आणि म्हणून मी त्या अनुषंगाने ट्विट केलंय की जर सामान्य कार्यकर्ता हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कणा आहे, तर मग सामान्य कार्यकर्ता मी स्वतःला समजतो, याला विश्वासात का घेतला गेला नाही या बाबतीत मी खेद व्यक्त करणारा ट्विट केलंय. यापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री, दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्यामुळे मला 6 वर्षापूर्वी संधी मिळाली होती. त्यांनीच माझं नाव शेवटपर्यंत लावून धरलं होतं आणि त्यांच्या पुण्याईनच मी आमदार होतो. आज दादा नाहीत याची खंत मला होती आणि दादा नसल्यामुळे आणि दादा असतेही आणि असा जर प्रसंग आला असता की आता ही उमेदवारी आपल्याला भेटत नाही, पण दादांनी ऍटलिस्ट फोन केला असता, सांगितलं असतं की तुम्हाला थांबावं लागतं, पुढे तुमचा काहीतरी वेगळा विचार करू, पण तुर्तास तुम्हाला आमदार करता येणार नाही असं स्पष्ट सांगितलं असतं. ते यावेळेस झालं नाही. पहिली आमदारकी दादांनी दिलेली आहे आणि दुर्दैवानं शेवटच्या काळामध्ये दादा आमच्या सोबत नाहीत याचा खंत होती, म्हणून मी माझी लढाई सुरू ठेवलेली आणि ती पुढे पण सुरू राहणार आहे. मी खरं तर जिशान सिद्दीकींना पुढील वाटचालीकरता शुभेच्छा देतो. त्यांच्यावर पक्षाने जबाबदारी टाकलेली आहे. त्यांचं स्टेटमेंट पण मी ऐकलंय की मी गोरगरिबांच्या विरुद्ध आवाज उठवेल सभागृहामध्ये. माझी त्यांना आणखी एक विनंती आहे की ज्या सभागृहामध्ये गोरगरिबांचा आवाज उचलला जातो त्याच सभागृहामध्ये गोरगरिबांचं काम करणारे अजितदादा यांच्या विमान अपघाताच्या संदर्भात सुद्धा त्यांनी येणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये आवाज उचलला पाहिजे. सोबतच 18 महिने झालेत बाबा सिद्दीकींच्या हत्येची सुपारी कोणी दिली. स्वतःला अतिविद्वान समजणाऱ्या या अमोल मटणकरीने मम आमदारकी समर्पयामी असं म्हटलंय. म्हणजे तसंच हो, ज्याप्रमाणे सुषमा अंधारे बोलल्या होत्या ना की अशा 100 खासदारक्या, 100 आमदारक्या उद्धव साहेबांवरून कुर्बान ओवाळून फेकल्या, तसंच काहीचं विधान यांनी सुद्धा केलेलं आहे. यांना असं वाटत होतं की अजितदादा असते तर पुन्हा एकदा आपण आमदार बनलो असतो. मात्र अजितदादांनी ज्यांना अनेकदा झापलेलं आहे की बोलताना तोंड सांभाळत जा. कारण महायुतीमध्ये सामील झाल्यावर सुद्धा हा मटणकरी आपलं नसलेलं ज्ञान पाजळत महायुतीतल्याच नेत्यांवर टीका करत सुटला होता. तेव्हा अजितदादांनी झापलं होतं आणि तोंड बंद करून टाकलेलं होतं. तेव्हाच लक्षात आलेलं होतं की पुढच्या वेळी या व्यक्तीला विधान परिषदेची संधी अजिबात नाही, अजितदादा नाही पाठवणार अशा माणसाला. यांच्यामुळे पक्षाला धोका आहे, यांच्यामुळे फूट निर्माण होण्याची शक्यता आहे, यांच्यामुळे संभ्रम निर्माण होत आहेत, यांच्यामुळे शंका कुशंका निर्माण होत आहेत आणि लोकांमध्ये अस्वस्थता वाढायला लागलेली आहे. हे दादांच्या आधीच लक्षात आलेलं होतं. तरी सुद्धा हा मटणकरी आजही असं सांगत सुटलेला आहे की मीच दादांचा सगळ्यात लाडका आमदार होतो. आता काय, दादा आपल्यात आज नाहीयेत, त्यामुळे खरंच ही व्यक्ती दादांची लाडकी आमदार होती की नव्हती हे सांगणं खूप कठीण आहे मित्रांनो. पण दादांना तेच लोक आवडायचे जे लोक काम करतात. यांनी काय काम केलेलं आहे विधान परिषदेमध्ये, यांनी काय काम केलेलं आहे, समाजसेवा म्हणून यांनी काय काम केलेलं आहे, किती कामं अशी मार्गी लावली या माणसानं गोरगरिबांची, किती प्रश्न मांडलेले आहेत. प्रश्न मांडणं यांना माहित नाही. हे कशाबद्दल प्रश्न करतात तर विकास कामांबद्दल. जी विकास कामं चालू आहेत त्याच्यावर बोट ठेवायचं, त्याला विरोध दर्शवायचा, त्याच्यात काहीतरी खुसपट काढून टाकायचं आणि हे सगळं असूयेपोटी, आकसापोटी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चमकोगिरी करण्यासाठी, स्टंटबाजी करण्यासाठी आणि लाईमलाईट मध्ये राहण्यासाठी, प्रसिद्धीसाठी. आता सुद्धा यांची जी तडफड चालू आहे ती लाईमलाईट मध्ये राहण्यासाठीच आहे. ऍक्च्युली काय झालं, दादांच्या निधनानंतर रोहित पवारने जसा थैथयाट सुरू केला होता तसाच थैथयाट या बाजारू विचार जनताने मटणकरीने करायला सुरुवात केली. त्याला असं वाटलं होतं की आपण जितका जास्त हा विषय लावून धरू तितकं आपण या पवार कुटुंबाच्या नजरेत येऊ. सुनेत्रा वहिनी कदाचित त्यामुळे आपल्याला जवळ करतील, पार्थ पवार, जय पवार आपल्याला भाऊ मानतील आणि या आपल्या स्टंटबाजीच्या जोरावर
कदाचित हे तिघेही आपल्या या बोलण्याला भुलून आपल्याला विधान परिषदेवर पाठवतील, मात्र असं काहीही झालं नाही. एक कोर मीटिंग झाली अजितदादांच्या गटाच्या पक्षाची आणि त्यामध्ये 5 जणांची नावं ठेवण्यात आली. अहो, त्या पहिल्या 5 याचं नाव नव्हतं. त्याचा ह्याला जास्त राग आलेला आहे की मी इतकी वर्ष दादांसोबत होतो, मी तितकी वर्ष दादांसोबत होतो, मी असं केलंय पक्षासाठी, मी तसं केलंय, असं बोलत बसतो हा मनुष्य. केलं तर काहीच नाहीये पक्षासाठी. पक्षाला नुकसान कसं होईल अशीच भूमिका राहिलेली यांची आजपर्यंत. त्याचं कारण असं आहे की भाषण करत असताना स्टेजवर मम भार्या समर्पियामी सारखे बोलत वैदिक विधींना, संस्कारांना ह्यानं नावं ठेवलेली आहेत आणि जयंत पाटलांसारखे, रोहित पवार सारखे फिरी दात काढून तिथं हसत होते. तेव्हा सुद्धा अजितदादांनी त्यांना झापलेलं होतं तोंड सांभाळून बोलायचं म्हणून. यातूनच दिसून येतं की यांनी पक्षासाठी काय केलेलं आहे ते. यांच्यामुळे किती लोकांची नाराजी ओढवली गेली होती त्या प्रकरणामुळे. लक्षात घ्या तुम्ही, अजितदादांनी एकदाच फक्त तो धरणाचा विषय काढला होता बघा, त्यामुळे त्यांना 1-2 दिवस पश्चाताप करावा लागलेला होता. मूक झाले होते ते लोक, अजूनही ती गोष्ट विसरलेले नाहीयेत. त्यानंतर जाहीर भाषणातून अजितदादांनी स्वतः सांगितलेले, काहीही करा पण बोलताना तोंडावर नियंत्रण ठेवा, बोलल्या आणि 10 वेळा विचार करा. मात्र हे मटणकरीला अजिबातच जमत नाही. मटणकरी कोणालाही काही बोलतो, पडळकरांना बोल, फडणवीसांना बोल, महायुतीतल्या इतर नेत्यांना बोल. कशासाठी? तर स्वतःची विद्वत्ता पाजळण्यासाठी, जी की याच्याकडे अजिबातच नाहीये मित्रांनो. या माणसाला राग याचा आलेला आहे की पहिल्या 5 मला गिनलं गेलं नाही, मला मोजलं गेलं नाही. आणि त्याच्या पलीकडे या माणसाचा मोठा राग असा आहे की मला विश्वासात घेतलं नाही म्हणे. हे जर मला बोलले असते की अमोल यावेळी तू जरा थांब बरं का, आपण थोडा वेगळा विचार करतोय, पुढच्या वेळेस आपण तुझा विचार नक्की करू, असं जर मला बोलले असते तर काहीच हरकत नव्हती, मी आनंदाने माघार घेतली असती, असं यांचं म्हणणं आहे या मटणकरीचं. म्हणजे बघा, रुसलेल्या जावयाप्रमाणे वागायलेत. पण यांची समजूत काढायला कुणी जाणार नाहीये, कारण हा उपद्रवी आहे आणि निरुपयोगी आहे पक्षासाठी. ह्याचं काहीच नाहीये कॉन्ट्रीब्युशन पक्ष वाढण्यामध्ये, पक्ष फुलवण्यामध्ये, कार्यकर्ते जमवण्यामध्ये. काय कॉन्ट्रीब्युशन आहे मटणकरीचं? काहीच नाही. फक्त ब्राह्मणांना नावं ठेवायची, टीका करायची, कधी मराठ्यांचीच बाजू घ्या, कधी बहुजनांचीच बाजू घ्या, प्रत्येक ठिकाणी तोंड मारायचं, प्रत्येक गोष्टीत स्वतःचं नाक खुपसून टीका करायची, ही घाणेरडी सवय लागलेली आहे. त्याच्यामुळे यांचं फॅन फॉलोइंग अजिबातच नाही. यांच्या पाठीमागे यांचे पाठीराग हे समर्थक किती आहेत ते बघा जरा. मध्यंतरी काय तर म्हणे मला मारहाण झाली, मला हे झालं, मला, अरे अशी कशी मारहाण झाली? मग तुमचे समर्थक कुठे गेले होते तेव्हा? समर्थकच नाहीयेत तर काय वाचवणार आहे तुम्हाला पुढे? उमेदवारी देत असताना तुमचं चारित्र्य बघितलं जातं. उमेदवारी देत असताना तुम्ही पक्षासाठी काय योगदान दिलेलं आहे आणि भविष्यामध्ये तुम्ही काय योगदान देऊ शकता हे बघितलं जातं. यांनी काय दिलंय पक्षाला? उलट फुकटात घेतलेलंच आहे सगळं. एक व्यक्ती जी अत्यंत साध्या घरामध्ये राहत होती, विधान परिषदेची आमदारकीची टर्म मिळाली एक, ती टर्म पूर्ण होण्याच्या आतच आलिशान बंगला बांधून ठेवला आहे माणसाने. आला कुठून एवढा पैसा? आणि हे काय लोकांना दिसत नाही का? लोकांच्या नजरेत येत नाही का? लोकांना कळत नाही का? लोकांना कळतं सगळं. त्यातच एक गोष्ट अशी झाली की राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट जो आहे, यामध्ये अपेक्षितांची संख्या खूप होती. खरं तर अजितदादांनी सुद्धा 1-2 वचन दिलेलं होतं, मात्र आता दादा नाही आहेत, त्यामुळे आपण त्या बाबतीत काही बोलायला नको. पण अमोल मटणकरी यांनी आपली नाराजी, खदखद, मळमळ, जळफळाट व्यक्त करून सरळ सुनेत्रा वहिनींच्या कार्यक्षमतेवर, निर्णय क्षमतेवरच प्रश्नचिन्ह उभं केलंय. का तर सुनेत्रा वहिनींनी झिशान सिद्दीकी यांना उमेदवारी दिलेली आहे. आता झिशान बिनविरोध जाणार आहे. मटणकरीला सुद्धा अपेक्षा होती आपण बिनविरोध जाऊ, परत 6 वर्ष मिळतील विधान परिषदेची. पण असं काही घडलं नाही. वहिनींनी बाहेरचा रस्ता दाखवून दिला. यांचं प्रवक्तेपद सुद्धा काढून घेण्यात आलेलं आहे या बाजारू विचार जनताचं. एवढी तर यांची पक्षामध्ये लायकी उरली. आता कदाचित येत्या काळामध्ये लवकरच यांना पक्षातून सुद्धा हाकललं जाऊ शकतं मित्रांनो. तेव्हा
अजून जळफळाट होईल. आता हे ज्या पद्धतीने ज्याप्रमाणे अत्यंत श्रूडपणे बोललेले आहेत आणि पक्षविरोधी भूमिकेत बोललेले आहेत, याही पेक्षा जहाल शब्दांमध्ये हे पुढे व्यक्त होऊ शकतात. शक्यता दाट आहे मित्रांनो. आणि परत एकदा शरद पवारांकडे जाण्याचा यांचा अट्टाहास सुरू होतो. मात्र ही मटण करी सुप्रिया सुळेंना पचते का हे बघणं अत्यंत महत्वाचं आहे. पचते का हा तर लांबचाच विषय राहिला, ही आवडेल का इथून सुरुवात आहे सध्या. तेव्हा ही मटण करी तिकडे जाऊ शकते का सुळेंकडे, आणि सुळेंना ही आवडेल का? मित्रांनो, आपलं यावर काय मत आहे कमेंटमध्ये आम्हाला निश्चितपणे कळवा. तुमच्या कमेंटमुळे ऊर्जा मिळते, प्रेरणा मिळते, नवीन विचार येतात आणि नवीन व्हिडिओज बनवायला आम्हाला हुरूप येतो. तेव्हा तुमचं जे काही मत आहे ते स्पष्टपणे मनमोकळेपणाने कमेंटमध्ये मांडायला सुरुवात करा. सुरुवातीला आपण जे आवाहन केलं, ज्या ज्या लोकांनी सहकार्य केलं त्यांचे आपण आभार मानले, धन्यवाद दिलेत त्यांना. मित्रांनो, कॅन्सरग्रस्त रुग्णांचे औषध उपचार, नातेवाईकांसाठी अन्नदान, विद्यार्थ्यांसाठी शिक्षण आणि आपल्या हालाकीच्या परिस्थितीत असलेल्या बळीराजासाठी, त्याच्या कुटुंबासाठी, शेतकऱ्यांसाठी आपण अहोरात्र मेहनत घेतोय, सेवा देतोय. त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. या सत्कर्मामध्ये इतरांप्रमाणेच आपणही सहकार्य करावं ही नम्र विनंती, कळकळीचं आवाहन मित्रांनो. बघा, एक एक करूनच आपण वाढत चाललेलो आहोत. प्रेरणा मिळत आहे, ऊर्जा मिळत आहे आणखी काम करण्याची, कारण तुमचा आशीर्वाद आणि पाठिंबा सोबत आहे. तो असाच सोबत असू द्या, हेच नम्र आवाहन आहे. तेव्हा दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर आपल्या इच्छेनुसार, मर्जीनुसार या सत्कर्मामध्ये आपल्याला जे योगदान देता येऊ शकतं ते निश्चित द्या मित्रांनो. ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर नक्की ठेवा परिवाराच्या, म्हणजे आपल्याला त्याची पावती बनवता येईल जशी इतरांची आपण बनवलेली आहे. एक एक रुपया लाख मोलाचा आहे. तेव्हा सामाजिक जाणीव, जबाबदारी आणि माणुसकी मनामध्ये नेहमी असू द्या आणि सहकार्य असू द्या. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.